शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कार्यकारिणी बैठक काल पार पडली। या बैठकीमध्ये जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून कार्यकर्ते संभ्रमात असताना या चर्चांकडे दुर्लक्ष करण्याच्या सूचना जयंत पाटलांनी बैठकीत दिल्यात। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागा असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बगल देत जयंत पाटलांनी मात्र पक्ष बळकटीकरणावरती अधिक भर द्या अशी सूचना दिली। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या केवळ चर्चाच आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्यात आपण पाहूयात। राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा असा कानमंत्र जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिलाय। पक्षाच्या कामकाजाकडे लक्ष द्या। सत्ताधाऱ्यांकडून जातीत फूट पाडण्याचा प्रयत्न याकडे नागरिकांचं लक्ष वेधा। विरोधक निवडणुका जिंकण्यासाठी युद्धाचा मुद्दा पुढे करतील त्यावर पक्ष संघटना बळकट करत कामात उत्तर द्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा। पक्षाला बळकट उमेदवार देण्यावरती अधिक भर द्या। अशी दिशा जयंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे। या बातमीबरोबरच एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी।